डॉक्टर गोडबोले, तुमच्या व्हॉलंटरी कन्सल्टिंग फी या उपक्रमाबद्दल आम्ही काही वर्षांपासून ऐकत आलोय. तर तो तुम्ही का चालू केलात, कसा चालू केलात, आणि त्यामागचा मूळ तुमचा उद्देश काय होता? माझ्या प्रॅक्टिसला 25 वर्ष पूर्ण झाली. ते होतं 1 जानेवारी 2009. त्या आयुष्यातल्या टप्प्यावर मी एक सिनियर कन्सल्टंट सर्जन म्हणून एस्टॅब्लिश झालेलो होतो. शिवाय जी फॅमिली ऑब्लिगेशन्स किंवा ड्युटीज असतात त्या पूर्ण झाल्या होत्या. म्हणजे माझा मुलगा मुलगी यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मला आठवतंय त्याप्रमाणे इव्हन लग्नही झालं होतं त्यांची. आणि जी प्राथमिक कर्तव्य असतात विवाहित व्यक्तीची आणि त्याच्या व्यवसायातली ती पूर्ण झाली होती. तर माझ्या मनात असं आलं की इथून पुढे कुठली ना कुठली एक समाजोपयोगी ॲक्टिव्हिटी, फिलॉन्थ्रॉपिक ॲक्टिव्हिटी चालू करावी. त्याच्या आधी माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी असं पाळत होतो की सहसा कुठलाही माझ्याकडे आलेला रुग्ण पैसे कमी आहेत म्हणून जाऊ नये. माझ्या 12 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 बेड हे क्युबिकल बेड किंवा चॅरिटी बेड म्हणून मी चालवत होतो, की ज्यामध्ये ऑपरेशनसाठी ॲडमिट झालेला पेशंट हा गरीब असेल तर त्याला त्या फीमधला ऑपरेशन फीचा भाग अर्धा किंवा पूर्ण वजा करून जो हॉस्पिटल चार्जेस म्हणून असतात ते त्यांनी भरले तरी चालेल आणि मला ऑपरेशन फी नाही मिळाली किंवा निम्मे मिळाले तरी चालेल, या बेसिसवर मी ते 3 बेड चालवत होतो. पण ते केस टू केस बेसिसवर होतं, ज्याला खरंच नीड आहे की नाही हे पाहून होतं. पण ओ पी डीमध्ये जे पेशंट येतात तो गरीब आहे का, मध्यमवर्गीय का, श्रीमंत आहे, त्याला किती गरज आहे हे विचारत बसणं बरोबर नसतं आणि तेवढा वेळही नसतो. तर पण मुळात रुग्ण हा पहिल्यांदा ओ पी डीमध्ये येतो बाह्य रुग्ण विभागात आणि मग त्याला जरूर असेल तर तो ॲडमिट होतो आणि मग त्याला ऑपरेशन लागतं. तर हे कसं काय करायचं ओ पी डी बेसिसवर? तर मला 2 तऱ्हेचे एक पर्याय होते, की काही डॉक्टर्स काही दुसरीकडे जाऊन फ्री ओ पी डी करतात किंवा स्वतःच्या ओ पी डीमध्ये दर शनिवारी काही ठराविक वेळेला फ्री ओ पी डी करतात, अशी काही उदाहरणं होती. किंवा काही डॉक्टर कन्सल्टिंग फी घेतच नाहीत, अशी पण रेअर उदाहरणं हम्म. होती मला माहिती. पण नॉर्मली काय केलं जातं की सिनियर कन्सल्टंट होतो आणि तो त्याची कन्सल्टिंग फी, फॉलोअप फी ही वाढत वाढत जाते आणि तेही काही चुकीचं नाही आहे, तेही नैसर्गिकच आहे. कारण सिनियरिटी बरोबर ज्ञान वाढतं, कौशल्य वाढतं, त्यामुळे त्याच्यातही काही चूक काहीच नाही आहे. तर पण मग करायचं कसं, याची सांगड कशी घालायची? तर मग माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना अशी आली की ती व्हॉलंटरी किंवा ऐच्छिक ठेवावी. म्हणजे टोटल फ्री पण नाही आणि सिनियर माणसाची, सिनियर कन्सल्टंटची जी एक मिनिमम फी असतं तसं रिजिड स्ट्रक्चर पण नाही. तर ती ऐच्छिक किंवा व्हॉलंटरी करावी. तर ते मला सर्वात चांगलं वाटलं आणि मी ते सुरू केलं आणि त्यावेळेला त्याचा कुठलाही मोठा गाजावाजा न करता मी काय केलं, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी आणि मला पेशंट रिफर करणारे डॉक्टर्स ज्यांना मी दरवर्षी न्यू इयर्स ग्रीटिंग पण पाठवायचो, त्यांना त्या वर्षीच्या न्यू इयर्स ग्रीटिंग बरोबर एक पत्र पाठवलं आणि त्यात असं लिहिलं की इथून पुढे तेव्हा माझी 2 OPD होती, एक सदाशिवपेठमध्ये होती आणि एक आपटे रोडला पण होती. तर माझ्या संध्याकाळच्या दोन्ही बाह्य रुग्ण विभाग किंवा OPDमध्ये सर्व पेशंट्सना फर्स्ट कन्सल्टेशन आणि फॉलोअप, प्रथम तपासणी आणि नंतरची तपासणी ही ऐच्छिक राहील. रुग्णाला जेवढं पैसे देणं योग्य वाटते तेवढं तो देईल, किती छान. अशा प्रकारची मी लेटरमध्ये कमिटमेंट दिली आणि ती कमिटमेंट कायमची दिली. म्हणजे पुढचं वर्षभर, पुढची 10 वर्ष असं नाही, जोपर्यंत मी प्रॅक्टिस करणार आहे तोपर्यंतची कमिटमेंट दिली आणि दोन्ही ओपीडीतली आणि कायमची दिली आणि ते फॉलो करायला सुरुवात केली. आता त्या गोष्टीला जवळजवळ किती 2009 ते 26 एवढी वर्ष झालेली आहेत, मोर दॅन 15 इयर्स. आणि त्यामुळे माझे रुग्ण आणि मी दोघंही अतिशय समाधानी आहोत. त्यात काय झालं की बऱ्याचशा माझ्या मित्रमंडळी जी जे प्रॅक्टिसमध्ये आहेत त्यांच्यामध्ये 2 प्रकारच्या रिॲक्शन्स आल्या. काहींनी माझं अभिनंदन केलं,
इवन असंही म्हटलं की आम्हाला हे जमलं नाही, आमच्या डोक्यात पण आलं नाही, तू करतोयस हे चांगलं आहे, अशा चांगल्या रिॲक्शन पण आल्या. आणि अगदी उलट काहींच्या अशा पण रिॲक्शन आल्या की हे तू नाही तर पायंडा पाडतोयस, त्यामुळे आमची रुटीन फी घेण्याचं जो हक्क आहे ते त्याला सुद्धा त्याच्यावर सुद्धा गदा येईल. आता मी त्यांना असं म्हणलं की ह्याचा इतरांवर काय परिणाम होईल, इतर डॉक्टरवर, हा विचार मी काही केलेला नव्हता. पण मला हे करावंसं वाटलं आणि माझ्या रुग्णांना ते अतिशय चांगलं वाटतंय, यामुळे मी ते करतोय. आणि त्याच्यामुळे सिनियर कन्सल्टंट आणि गरीब रुग्ण ह्याच्यामधला बॅरियर खरंय, मी खरंय. नाहीसा केलेला आहे. कारण कारण काय असतं की सिनियर कन्सल्टंटची फी, आणि त्याच वेळेला किंवा त्याच्यानंतर IMA कडनं असा एक रूल आला किंवा मेडिकल काउन्सिलकडनं रूल आला, आणि तो अगदी योग्य होता की डॉक्टरनी त्याची कन्सल्टिंग फी किंवा कॉमन प्रोसिजर काय जो काय करतो त्याची काय जी फी आहे ती डिस्प्ले करायला पाहिजे OPD मध्ये. कारण काहीच माहीत नसलं आणि नंतर एकदम मोठा आकडा आला की रुग्णाला गोंधळायला होतं, त्यामुळे ते डिस्प्ले करायला पाहिजे. तर त्यामुळे मी जो डिस्प्ले केलं होतं त्यात आकडाच नव्हता ना, त्यामुळे ते पुरेसं झालं. आणि ते व्हिजिटर एकदा आले, ते म्हणले तुम्ही काहीच काही लिहिलं नाही कन्सल्टिंग. म्हटलं ऐच्छिक लिहिलंय त्यामुळे आकडा लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. मग त्याला ते समजलं. पेशंटना तर खूपच समजतं. काही पेशंट खूप आश्चर्यचकित होतात, खूप आनंदी असतात, आणि काही पेशंट रेअरली मला जी मनात अपेक्षित कन्सल्टिंग फी असायची त्या त्या वेळी त्याच्या काही पटीत पैसे द्यायचे. असं पण होतं, पण ते रेअर होतं, ते रेअर होतं. पण मग मला माझ्या डॉक्टर कलिग्सनी 10 वर्ष झाल्यावर असाही प्रश्न विचारला की यामुळे तुझं किती नुकसान झालंय, हे तू काही त्याची आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन केलंय का? तर मी म्हटलं तसं आकडेमोड मी काही केलं नाही. जेव्हा मी हे ठरवलं तेव्हा फळाची आशा न धरता कर्म करावं या प्रिन्सिपलवर केलेलं आहे. पण त्या त्या वेळेला माझी कन्सल्टिंग फी अदरवाईज कॉन्टेम्पररी सर्जन किती घेत होते ही मला माहिती होतं. तर तुम्हाला हवाच असेल तर मी हिशोब सांगतो की यामुळे मला जे काय अपेक्षित उत्पन्न होतं त्याच्या 1/3 मिळालं. 10 पेशंटचं ॲव्हरेज काढलं तर जेवढं मी रिजिड फी स्ट्रक्चर ठेवलं असतं तर मिळालं असतं, त्याच्या 1/3च मला मिळालं. पण ह्याच्यामुळे गुडविल किती वाढलं हे मी मोजू शकत नाही. याच्यामुळे माझी OPDतल्या रुग्णांचे फुटफॉल ज्याला म्हणतो किंवा संख्या ती किती वाढली हे मला नाही सांगता येणार. कारण रुग्ण माउथ टू माउथ पब्लिसिटीने हे सांगतात आणि त्यामुळे दुसरे रुग्ण येतात, विदाऊट एनी डॉक्टर्स रेफरल येतात. ह्याचं मी मोजमाप करूच शकत नाही. त्यामुळे नंतर नंतर मला असं रिस्ट्रिक्शन करावं लागलं की माझं जर संध्याकाळचं कन्सल्टिंग 2.5 तासच आहे तर मी फक्त 15च पेशंट पाहू शकेन, आणि मला खूप पुढच्या अपॉइंटमेंट द्यायला लागायच्या. मग मी असिस्टंट नेमला. मग कोविड आला आणि कोविडमध्ये मला असं थोडं मॉडिफाय करता आलं की एनरोलमेंट इन OPD असे नका 15-20 पेशंटची. माझे असिस्टंटच सगळे पेशंट बघतात, हिस्ट्री घेतात, एक्झामिनेशन शीट तयार करतात, आणि ज्यांना एंडोस्कोपी किंवा ऑपरेशन लागतंय त्यांनाच मी सध्या पाहतो. त्यामुळे माझ्यावर स्ट्रेस पडत नाही. आणि ती सूचना OPDत आता लिहिलेली आहे की प्रथमतः रुग्ण तपासणी हे असिस्टंट डॉक्टरच करतील, आणि ज्या रुग्णांना एंडोस्कोपिक प्रोसिजर किंवा ऑपरेशन लागणार आहे त्यांना तो सल्ला आणि पुढचं प्री आणि पोस्ट ऑफ केअर हे डॉक्टर गोडबोले स्वतः करतील. त्यामुळे तो पॅटर्न बहुसंख्य रुग्णांना मान्य झालेला आहे. आणि असिस्टंटनी तपासो नाही तर मी तपासो, ऐच्छिकच फी असते आणि ते जे पाहिजे ते देतात. कोणीही रुग्ण शून्य पैसे देऊन पळून जात नाही. आणि काही वेळेला प्लेझंट सरप्राइजेस असतात की माझ्या अपेक्षित फीच्या काही पट सुद्धा पैसे समजून देतात. नाही, हे तुम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे 15-16 वर्षापूर्वी, सगळ्यात महत्वाचा फायदा मला हा वाटतो की भारतासारख्या देशामध्ये जिथे वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोक आहेत, प्रीमियम मेडिकल केअर फक्त श्रीमंतांनाच किंवा मध्यमवर्गीयांनाच मिळू शकते असं नाही, तर तुमच्यासारख्या सर्जन्सचा ऍक्सेस हा गरीब लोकांना पण, ज्यांना खरंच गरज आहे त्या टाईपच्या सर्जरीची, सो या उपक्रमामुळे तो मिळू शकतो. सो कारण नाहीतर तुमच्यासारखे किंवा बरेचसे प्रख्यात सर्जन मे बी म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटलमध्ये किंवा ससूनमध्ये जिथे लोक नॉर्मली जाऊ शकतात तिथे जाणार नाही ते. काय ऑनररी सिस्टीम ससूनमध्ये होती, कॉर्पोरेशनमध्ये होती, ती दुर्दैवाने सरकारच्या धोरणामुळे नाहीशी झाली आहे. आमचे गुरु मनोहर जोशी सर सगळ्या विषयातले उत्तम प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे लोक ससूनमध्ये मोठ्या मानाने ऑनरी सर्जन म्हणून जायचे आणि तिथे
त्यांचं गरीब रुग्णांना पण मिळायचं होतं. तर ती सिस्टीम आता गेली आहे. तिथे सगळे फुल टाईम असतात, तेही चांगले असतात, परंतु ऑनरी सर्जनचा अनुभव आणि जास्त ज्ञानाचा उपयोग आता सामान्य रुग्णांना मिळत नाही. पण चॅरिटी बिगिन्स ॲट होम. तुमच्या व्यवसायात सुद्धा थोड्या प्रमाणात चॅरिटी करता येते. आणि हे डॉक्टर नाही तर माझे काही आर्किटेक्ट वकील मित्र आहेत, त्यांना मी म्हणायचो, अरे तुम्ही पण करू शकता की असं. प्रोफेशनल माणूस कोणी करू शकतो, तुमच्या मनावर आहे.